सरकार 100% दुजाभाव करतंय. सरकार फक्त राजकारण करतंय आणि या राजकारणामध्ये बहुजनांच्या मध्ये तेढ निर्माण होत चाललेली. खरं तर हा संघर्ष मराठा किंवा ओबीसी असा नाहीच आहे. हा संघर्ष हा राजकीय संघर्ष आहे आणि तो राजकीय हेतू पुरस्कृत लोकांनी वाढवलेला संघर्ष. ओबीसींचं राजकीय आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे. एक वेळ राजेशाही पद्धत होती, त्याच्यातून अत्याचार होते. आता राजकीय व्यवस्था आलेली आहे, त्याच्यातून अत्याचार. राजकारणच प्रशासन चालवतंय की काय, असा एक मोठा प्रश्नचिन्ह पडलेला की एका बाटलीमध्ये 1 लिटर पाणी बसतं. त्या दृष्टिकोनातून जर 23% आरक्षण हे ओबीसीला असेल, तर 10% ईडब्ल्यूसी, त्याच्यानंतर एससीबीसी आणि याच्यातून परत आता कुणबीचे इतर दाखले, तर एकाच बाटलीमध्ये तुम्ही किती लोक बसवणार? सक्षम राजकारण जर इथून पुढे करायचं असेल तर सक्षम समाजकारण करावं लागेल, तरच राजकारण पुढे जाईल. आरक्षण हे काय पैशासाठी दिलं गेलेलं नाही. आरक्षण हे तुम्हाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी दिलं गेलेलं नाही. बाबासाहेबांनी त्याचं फार सुंदर विश्लेषण केले. आज या बहुजनांच्या हिताचा विचार इथून पुढे जर कोणता राजकीय घटक करणार नसेल तर याची त्याला फळे ही मिळणार आहे. मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आरणगाव आहे आणि आपण जर पाहिले तर या ठिकाणी संत सावतामाळी यांचं मंदिर देखील आहे आणि संत सावतामाळी यांचं गाव देखील आहे आणि या ठिकाणी आता संजीवन समाधी सोहळा पार पडलेला आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर लाखो भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आपल्यासोबत असा एक अवलिया आहे जो की या ठिकाणी महात्मा फुलेंचं साहित्य विकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर माऊली नमस्कार, काय नाव आहे? नमस्कार, मी किशोर कमल भानुदास सिंगणे, क्रांतीसूर्य बहुजन एकत्रीकरण बहुउद्देशीय संस्था बारामती या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. खर तर द्विशताब्दी वर्ष आहे तात्यासाहेबांचं, म्हणजेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. त्या द्विशताब्दी वर्षानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीमाई, त्याचबरोबर संत शिरोमणी सावता महाराज हे नक्की काय होते, यांचे विचार काय होते आणि हे विचारांचा प्रचार प्रसार हा घरोघरी पोहोचवण्याचं काम या संस्थेने हाती घेतलेलं आहे. त्याचबरोबर सत्यशोधक समाज संघ अशी एक टीम आहे. हे सर्वजण मिळून आम्ही सर्व महाराष्ट्रभर सध्या या महात्मा फुलेंचे फोटो, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेलं साहित्य हे अतिशय माफक दरामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार, बाबासाहेबांचे विचार, की बाबासाहेब ज्यांना गुरु मानतात, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही विचारसरणी. त्याचबरोबर सावता महाराजांनी जो काही खरा अध्यात्म सांगितला, कर्म सिद्धांत आणि भक्त सिद्धांताची जोड दिली आणि त्याच्यातून पांडुरंग त्यांना भेटायला आले, असा हा समाज. आणि ह्या समाजाचे, या थोर विचारांचे लोकांचे खरंच विचार हे अंगीकारावेत व आपलं जीवनचरित्र हे सुधारावं, त्याच्यातून देशाला बळकट करावं आणि देशाच्या सामाजिक व्यवस्थेलाही बळकट करावं, हीच एक विचारधारा आहे. जय ज्योती, जय क्रांती, जय. परंतु महाराज, आपण जर पाहिलं तर आता महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गाजतोय. एकीकडे लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य येतं की आता ओबीसीचं आरक्षण संपलंय. तर आपल्याला काय वाटतं, संपलंय का? खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे खरंच ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. मी ओबीसी चळवळीत हाके सरांनाही बरोबरही असतो, ससाने सर, वाघमारे सर यांच्या बरोबर मी बारामती तालुका, इंदापूर, दौंड, माळशिरस तालुक्याचं नेतृत्व हे आम्ही करतो. आमच्या बरोबर बापू सोलवणकर म्हणून असतात, त्याबरोबर बरीचशी टीम काम करतोय. आणि प्रामाणिकपणे आम्हा सर्वांचं म्हणणं आहे की ओबीसींचं आरक्षण, राजकीय आरक्षण, ओबीसींचं राजकीय आरक्षण हे संपुष्टात आलेलं आहे आणि याची जिवंत उदाहरणे आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर आत्ताही खोटे दाखले घेतले जात आहेत. खरं तर हा संघर्ष मराठा किंवा ओबीसी असा नाहीच आहे. हा संघर्ष हा राजकीय संघर्ष आहे आणि तो राजकीय हेतू पुरस्कृत लोकांनी वाढवलेला संघर्ष. याच्यामध्ये मात्र आपला बहुजन वर्ग हा पिसला जातोय. बहुजन वर्गामध्ये एकमेकांबद्दल फार आक्रोश मन होत चाललेली आहेत. खरं तर माझं प्रामाणिक म्हणणं आहे की एका बाटलीमध्ये 1 लिटर पाणी बसतं. त्या दृष्टिकोनातून जर 23% आरक्षण हे ओबीसीला असेल, तर 10% ईडब्ल्यूसी, त्याच्यानंतर एससीबीसी
आणि याच्यातून परत आता कुणबीचे इतर दाखले, तर एकाच बाटलीमध्ये तुम्ही किती लोक बसवणार? तर खरं जनगणनेमध्ये सुद्धा कॉलम नाहीये ओबीसीचा स्वतंत्र, तो असणं गरजेचं आहे. पण मग हे सरकार का करत नाही? मी कोणत्या सरकारला दोष देत नाहीये. पण संघर्ष हा बहुजनांच्या वाटेला आलेला आहे आणि तो संघर्ष आम्ही करत राहणार. आता ओबीसी आरक्षण संपलं म्हटलं तर मग ह्या ओबीसीच्या वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे मायक्रो ओबीसी आहेत, तर त्यांच्यावर काय परिणाम होईल? हं. परिणाम हा काय होतोय याची जाणीवच या बहुजनांना करून दिली जात नाही. आज शेतीचं उत्पन्न पाहता, थोडक्यात ज्या मायक्रो छोट्या छोट्या जाती आहेत, आज सुतारांचा व्यवसाय बंद पडलाय. आज कुणबी व्यवसाय बंद पडलेत, म्हणजे शेती व्यवसाय खूप बंद झालेले आहेत. धोबी व्यवसाय बंद झालेले आहेत. तर मग हे सगळे व्यवसाय बंद झाल्यानंतर यांना उत्पन्नाचे सोर्स काय राहिलेले? आणि जर उत्पन्नच यांच्याकडे नसतील तर भरमसाठ फिया भरून या मुलांनी शिक्षण कशी घ्यायची? आणि मग तिथं रिझर्व जर कोठे मिळाले नाहीत, रिझर्व जागा मिळाल्या नाहीत हक्काच्या, तर हा बहुजन वर्ग पुढे येईलच कसा? खरं मी प्रामाणिकपणे नेहमी म्हणतो, मी जरांगे पाटील साहेबांना सुद्धा मी जरांगे पाटील साहेबच म्हणतो, त्याच्याबद्दल दुमतच नाही. ते मराठा समाजासाठी काम करतायत त्याच्याबद्दलही दुमत नाही. आज प्रत्येक जातीमध्ये गरीब वर्ग आहे. आरक्षण हे काय पैशासाठी दिलं गेलेलं नाहीये. आरक्षण हे तुम्हाला आर्थिक समृद्ध करण्यासाठी दिलं गेलेलं नाही. बाबासाहेबांनी त्याचं फार सुंदर विश्लेषण केलंय की आरक्षण कशासाठी, आणि त्याची धुरा ही शाहू महाराजांनी सांभाळली. आणि मग आरक्षण हे आर्थिक संकल्पनेवरती जर नसेल तर ते कशासाठी आहे याचा विचार सरकारने करायला हवा. पण सरकार करत नाही. सरकार 100% दुजाभाव करतंय. सरकार फक्त राजकारण करतंय आणि या राजकारणामध्ये बहुजनांच्या मध्ये तेढ निर्माण होत चाललेली आहे. तर ही तेढ कुठं ना कुठं तरी जनगणना योग्य पद्धतीने करून, जातीवाचक जनगणना करून त्या पद्धतीचं आरक्षण देणं फार गरजेचं आहे. आणि त्यावेळेस मग कुणाला किती वाट्याला येईल ते प्रत्येकाने घ्यावं. परंतु भाजपा म्हणते ओबीसी आमचा डीएनए, आमचा मतदार आहे. तो मतदार संपवाय निघाला का? तो संपेल का? मग कुणाच्या पाठीमागे जाईल? मी कोणत्याही पक्षाचा विरोधक नाही. खरं मी बारामतीचा आहे. मी ओबीसीचं काम करतो. त्यावेळेस सुद्धा बऱ्याच वेळा मला काही राजकीय लोकांकडून, पुढाऱ्यांकडून ट्रोल होतं. मी सर्वांना नम्रपणे सांगतो की मी राजकीय नाहीये, मी सामाजिक आहे. आणि राजकारण हे राजकीय सत्तेसाठी खेळलं जातं. आणि भारताचं एक फार मोठं दुःख आहे की एक वेळ राजेशाही पद्धत होती, त्याच्यातून अत्याचार होते. आता राजकीय व्यवस्था आलेली आहे, त्याच्यातून अत्याचार होतो, अन्याय होतो. हे मात्र सत्य परिस्थिती. महाराज, आपण जर बघितलं तर डोंबारे असतील, मर्गेवाला असतील, असे आणखीन छोटे छोटे मायक्रो ओबीसी आहेत ज्यांना आजही अ, जातीचा दाखला असेल किंवा मतदान ओळखपत्र काढण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. त्यांच्याकडे कागदपत्र देखील मिळत नाहीत. अशा ओबीसीचं काय होईल? काय होणार आहे सर्वांना माहिती आहे. सत्य परिस्थिती आपण पाहतोय. प्रशासन अनेक प्रकारच्या योजना आणतंय, त्यातल्या बऱ्याचशा योजना ह्या कागदावरतीच राहतायत. आज दुर्दैवाने तुम्ही पाहत असाल की महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष आहे आणि समग्र वाङ्मय जे हरी नरके सरांनी लिहिलं, की जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं तेही पैसे घेऊन ते सुद्धा उपलब्ध होत नसेल, तर विचार करा तुम्ही की हा जो मायक्रो घटक आहे की आज तो भटकतोय. आज बऱ्याचशा धनगर बांधवांवरती सुद्धा हल्ले होत आहेत. त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी, आम्ही आज माळी समाजाचे म्हणून येत नाहीये एकत्र, आम्ही एक ओबीसी ओबीसी विचार आणि ओबीसी सुद्धा नाही, पुढे जाऊन मी म्हणेल आम्ही बहुजन म्हणून संघटित होतोय. कारण की एकमेकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची वेळ आली आणि ते लढलं पाहिजे. खरंच अतिशय विद्रूप परिस्थिती आहे. फार छोटे छोटे मायक्रो घटक आहेत, ते अजून सुद्धा भटकंतीमध्ये आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, त्याच्यामुळे मतदानाचे अधिकार त्यांना मिळत नाही. प्रशासन अनेक सोयी देतंय, पण ते खरंच राबवतंय का ग्राउंड लेवलवरती? मुख्यमंत्र्यांनीच नव्हे, सर्वच मंत्र्यांनी पाहावं. कारण की प्रत्येक जाती घटकातून एक मंत्री, एक आमदार आहे का नाहीये? ग्रामपंचायतीमधून आहेत, सगळीकडे आहेत. आणि त्याच्यामुळं फार नुकसान होतंय आणि याच्यावरती खरंच काम करायला कुणीच प्रामाणिकपणे तयार नाहीये. काही दिवस प्रत्येक जण समाज म्हणून पुढे येतोय, एक चळवळ म्हणून पुढे येतोय, पण काही दिवसांनी त्याच व्यक्तीला राजकीय वळण लागतंय
आणि तो सुद्धा या समाजाचा हात सोडून पुन्हा निघून जातोय, याचं मात्र फार दुःख होतं. आणि मी गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये असे अनेक अनुभव घेतलेले आहेत. मी प्रामाणिकपणे पुन्हा एकदा सर्वांनाच सांगतोय, आमची लढाई ही कुठल्या जाती धर्माच्या विरुद्ध नाहीये. आमची लढाई ही जी आहे ही सामाजिक आहे, समाजाला बळकट करण्यासाठी आहे, बहुजनांच्या हिताची आहे, कोणतीही राजकीय नाही. मात्र मात्र हे 100% आहे, आज या बहुजनांच्या हिताचा विचार इथून पुढे जर कोणता राजकीय घटक करणार नसेल तर याची त्याला फळे ही मिळणार आहे, याच्याबद्दल नक्कीच दुमत नाही. कारण की आता समाज सुशिक्षित होत चाललेला आहे. राजकीय यांना इथून पुढे फार विचारांती सामाजिक हिताचा विचार करावा लागणार आहे. कारण प्रत्येक पक्ष म्हणतो, कुणी म्हणतं आम्ही ओबीसीचा डीएनए, कुणी म्हणतं आम्ही 80% समाजकार्य करतो आणि 20% राजकारण करतो. मात्र तसं दिसतच नाहीये, कुठंच दिसत नाहीये. मात्र इथून पुढची पिढी ही याचं चोख प्रति उत्तर देईल आणि ज्याला स्वीकारायचंय त्यालाच स्वीकारेल. मग पक्ष कोणताही असो, पक्ष सुद्धा नाकारले जातील. महाराज, आपण जर पाहिलं तर धनगर बांधव हे ओबीसीच्या समर्थनार्थ आंदोलन मोर्चे करताना दिसतात. हाके साहेबांनी मोठी चळवळ उभा केलेली दिसते. मग माळी बांधव यात जास्त प्रमाणात दिसत नाहीत. काय कारण असेल? मग यावर काय विचार मंथन सुरू आहे? 100% विचार मंथन चालू आहे. आज माळी समाजच नाही, आज तुम्ही जर पाहिलं तर धनगर समाज हा एकवटतोय. खरं सांगायचं तर नेता असेल तरच समाज त्याच्या पाठीमागे एकत्रित होतो, हे 100%. आज धनगर समाजाला चांगले नेते मिळालेत. मी धनगर समाज असं कधीच म्हणणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगेल, बहुजनांसाठी, ओबीसी साठी आज धनगर समाजातून त्यांना चांगलं नेतृत्व मिळलंय. माळी समाजामध्ये सुद्धा फार खणकर नेतृत्व आहेत, पण दुर्दैवाने सांगावं लागतं ते राजकीय पक्षाच्या अधीन आहेत. ते एका विशिष्ट प्रोटोकॉल मध्ये दाबले गेलेत. माळी याची जातच आमची एवढी शांत आहे, पण तिचं नेतृत्व कणखरपणे करणारा खरंच कुणी नाहीये. सामाजिक लेवलला नेतृत्व करणारा कुणी नाहीये. तसं भुजबळ साहेबांनी आतापर्यंत ही धुरा सांभाळली आणि ओबीसीचं नेतृत्व पुढे आणलं. पण आम्ही सर्वजणच वाट पाहतोय की एक माळी समाजातून सामाजिक नेतृत्व निर्माण व्हावं. सक्षम राजकारण जर इथून पुढे करायचं असेल तर सक्षम समाजकारण करावं लागेल, तरच राजकारण पुढे जाईल. नाहीतर इथून पुढे सर्वच समाजातल्या घटकातल्या राजकीय लोकांना विचार करावा लागेल. मग भले तो माळी समाजाचा असू द्या, धनगर समाजाचा असू द्या, नाहीतर आणखीन कोणत्याही जाती जमातीचा असू द्या, त्याला सामाजिकच राजकारण करावं लागेल, तरच त्यांचं राजकारण सुदृढ होईल आणि देशही सुदृढ होईल. आम्ही विचार करतो छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य रयतेचं राजकारणाचं, तिथं राजकारण नव्हतं, तिथं समाजकारण होतं. आम्ही विचार करतो बहुजन शाहू महाराजांनी जे राज्य चालवलं त्या राज्याचं, त्या रयतेचं. आम्ही असं म्हणत नाहीये की आत्ताचे राज्यकर्ते हे योग्य नाहीत, पण नक्कीच अयोग्यही आहेत. त्यांच्या काही गोष्टी ह्या चुकतायत. उदाहरणार्थ तुम्ही आत्ताच जर पाहिलं तर मुंडे साहेब, अहो भेसळ होतीये. आज 20-25 लाख लिटर दूध कमी पडलेलं आहे. मग हे प्रशासनाला दिसत नाही का? का दुसरे आय एस अधिकारीच नाहीयेत का? मग या नाण्याच्या दोन बाजू आहेत साहेब, राजकारण आणि प्रशासन. प्रशासनाच्या अंतर्गत राजकारण चाललं पाहिजे, पण इथं उलट दिसतंय. राजकारणच प्रशासन चालवतंय की काय, असा एक मोठा प्रश्न चिन्ह पडलेले. प्रत्येक जण आय एस आहेत. माझ्या घरामध्ये 2 आय एस अधिकारी आहेत. मग सगळीकडे भ्रष्टाचार होत नाहीये का? होतोय. मग याच्यावरती अंकुश कुणाचा पाहिजे? राजकीय लोकांचा अंकुश पाहिजे. आज दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन केलं, आज मुलांना त्या चळवळीत यावं लागलं, त्याच्यावरती सुद्धा इतर काही पक्षांनी ट्रोल केलं. अरे, जर शैक्षणिक अधिकार कुणी मागत असेल तर तुम्ही त्यांना ट्रोल कशाच्या बेसवरती करताय? हिंदुत्ववादाच्या? कशाच्या? हा एका कुठल्या तरी विशिष्ट पक्षाच्या? हे चुकीचं. मला एक शेवटचा प्रश्न, एक वेगळा प्रश्न. शिक्षण वगैरे काय झालं? खरं मी कॉन्ट्रॅक्टर, प्रमोटर, बिल्डर आहे. पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला माझा ऑफिस आहे. पण घरची
पहिल्यापासूनची असलेली एक संस्कार, परंपरा, वारकरी संप्रदाय आणि त्याच्यातून आता गेले 1.5 वर्ष झालं थोडंसं मन भरून आलं, डोळ्यात पाणी येतं. काही कारणास्तव बारामती तालुक्याचा दौरा झाला. 27-28 वर्ष मी माझ्या गावापासून लांब होतो आणि मी माझा समाज पाहिला, मी बहुजन वर्ग पाहिला, पिचकलेला बहुजन वर्ग पाहिला, वाईट वाटलं. मी ज्यावेळेस 27 वर्षापूर्वी हे गाव सोडून निघून गेलो होतो, त्यावेळेस महिलांना रानामध्ये ₹60 ते ₹70 हजेरी होती आणि पुरुषाला ₹90 ते 100 होती. त्या पटीतच हजेरी वाढली. मात्र काहीच प्रगती नाही झाली इतर. या दुःखाचं खेद वाटलं. आध्यात्मिक बाजूला सुद्धा लोक अतिशय विखुरलेले आहेत, अंधश्रद्धेकडे वाटचाल करतायत आणि या सगळ्यांची खंत जाणवली आणि मग वाटलं असं की पैसे किती कमवायचे आयुष्यात, किती कमवायचे. आणि मग गेले वर्ष झालं आम्ही एक संयुक्त लढा लढवतोय आणि सामाजिक चळवळीमध्ये उतरलोय. इंजिनियर म्हणून भरपूर काही केलेलं आहे, पण आता थोडं समाजासाठी वेळ द्यावा, अध्यात्मासाठी वेळ द्यावा, स्वतःची आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक उन्नतीसाठी वेळ द्यावा म्हणून आम्ही कार्य करतो. ते पुस्तक विक्रीकडे कसं वळलात? पुस्तक विक्रीकडे कसं वळलात हे विचार पोहोचवण्यास? सर, मी मागाशी सुद्धा उल्लेख केला की पुस्तकं ही गुरु आहेत, तसाच नेता ही आदर्श गुरु होतो. पण आज बहुजन वर्ग हा पुस्तकांपासून दूर गेलेला आहे. बहुजनांचा विचार हा पुसला गेला हो साहेब, पुसला गेला. आज तुम्ही जर दुर्दैवाने पाहिलं तर काही ग्रंथ पाहिले. आज उदाहरणार्थ सांगायचं तर सावता महाराजांच्या म्हणजे संत शिरोमणी सावता महाराजांच्या हृदयामध्ये पांडुरंग आहे की कृष्ण आहे याची सुद्धा जाणीव समाजाला राहिलेली नाहीये. हा बहुजनांचा समाज हा पुसून टाकला गेलेला आहे. जो विचारधारा होती, संस्कृती होती ती पुसली गेलेली. आणि जोपर्यंत वाचन होणार नाही, इतिहास कळणार नाही, बहुजनांच्या नेत्यांनी संतांनी काय संघर्ष केलाय हे जोपर्यंत ह्या बहुजन वर्गाला कळणार नाही, तोपर्यंत संघटित व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही विचारधारा रुजणार नाही. ही विचारधारा म्हणूनच तर फुलेंनी सुद्धा, तात्यासाहेबांनी सुद्धा शिक्षणाची कास धरली, बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणाची कास धरली, शाहू महाराजांनी आरक्षणाची साथ दिली आणि छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं. अरे हे खरं हिंदवी स्वराज्य. खरं गरज पडली नसती जर असे राज्यकर्ते असते छत्रपतींसारखे, तर गरज पडली नसती या पुस्तकांची सुद्धा प्रचार प्रसार करण्याची. पण आज ती काळाची गरज ठरली. बहुजनांनी पुस्तकांचं वाचन केलंच पाहिजे. आपला इतिहास काय आहे तो अनुभवलाच पाहिजे, तो अनुकरला पाहिजे आणि संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढलंच पाहिजे. हे होते आपल्या सोबत आगळे वेगळे व्यक्तिमत्व. आपण जर पाहिलं तर हे स्वतः बिल्डर आणि इंजिनियर देखील आहेत, परंतु पैसा किती कमवायचा आणि समाज बांधवांची जी हाल अपेक्षा यांनी पाहून महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आता अहोरात्र कार्यरत असताना दिसत आहेत. परंतु हे काम करत असताना देखील ते आता ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, आरण, माडा, सोलापूर.